ज्योत्स्ना, तुम्ही राहा आपल्यासोबत, कारण आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडनं अपडेट जाणून घ्यायचे. ती बातमी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेमध्ये आणखी काही बदल करण्यात आलेत. अल्पसंख्याक आणि ओबीसी सेल घटनेमधून काढण्यात आलेत. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानामध्ये 7 फ्रंटल सेल होते, पण नवी जे संविधान आहे त्यामध्ये फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल असे 4च सेल असतील. 28 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवडीदरम्यान घटनेमध्ये बदल करण्यात आले. या बदलांनंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले. या पत्रामध्ये सर्व बदल करण्याची विनंती करण्यात आली आहे. या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी आपण ज्योत्स्नाकडे पुन्हा एकदा जाऊयात. ज्योत्स्ना, हे बदल करण्याचं नेमकं कारण काय आहे, काय उद्दिष्ट आहे? राष्ट्रवादीमध्ये सध्या जे आपण जर बघितलं, प्रत्येक गटाच्या आणि प्रत्येक मुद्द्यावरून जे आहे ते राष्ट्रवादी एकसंध ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुनेत्रा पवार यांच्याकडनं केला जातोय. मात्र राष्ट्रवादीमध्ये जेव्हापासून अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर पक्षाची दशा आणि दुर्दशाच एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली. कारण अनेक चर्चा म्हणजे रुपाली चाकणकर हे प्रकरण समोर आलं आणि त्यामुळे नंतर जे आहे पक्षामध्ये 2 गट पडले. एक गट जो आहे त्यांनी रुपाली चाकणकर यांचं म्हणजे जोपर्यंत हा गुन्हा संपूर्ण अशोक खरात प्रकरण जे आहे ते संपूर्णपणे ते सिद्ध होत नाही, त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरांचा किती सहभाग होता, त्यांना किती माहिती होत नाही, तोपर्यंत रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोग अध्यक्षाचा राजीनामा दिला असल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत कोणती कारवाई करण्यात येऊ नये अशा प्रकारचं एक म्हणणं राष्ट्रवादीच्या एका गटाचं होतं. तर दुसऱ्या गटाचं जे आहे ते रुपाली चाकणकर यांच्यावरती पक्षांतर्गत कारवाई करण्यात यावी, नाही इतर पक्षाची बदनामी होत चालली अशा प्रकारचं सुद्धा म्हणणं सुरू होतं. त्यानंतर अजित पवार यांच्या अपघाती प्रकरणामध्ये सुद्धा जे आहेत पक्षाचे 2 गट पडलेले. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाचे जे काय हालचाली सुरू आहेत या संदर्भात आता अनेक चर्चा होतात. या संदर्भातला आणखी अपडेट तुमच्याकडनं जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद ज्योत्स्ना या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.